guys, so welcome back to my channel. So people who know me and people who don't, I am Sania Hendre, and yes, I am doing YouTube from the longest time, but but I never did a sit down video. So it's been 15 days की मी इथे आहे, पण मी इथं एक पण असा लाईक व्हिडिओ शूट नाही केला आणि मी सिट डाऊन व्हिडिओ तर केलाच नाही. सो आय थॉट की करूया यार, ट्राय करायला पाहिजे, राईट ना. सो 1 minute, I just wanted to have water. So look at this, my cutie tumbler. So back to the point. So guys, I will show you today my updated skincare routine. So basically माझं वर्क लाईफ बॅलन्स इतका खराब आहे की मी रोज रात्री 3 वाजता झोपते आणि त्याच्या आधी मी माझं स्किन केअर करते. दॅट इज नॉट गुड. येस, आय नो दॅट इज नॉट गुड, बट की ते एक सॅटिस्फॅक्शन असतं ना, ॲटलिस्ट मी आज स्किन केअर तरी केलं. कारण की मग देन दुसऱ्या दिवशी उठल्यावर असं वाटतं की यार माझी स्किन खराब होती आहे अँड मी स्किन केअर पण करत नाही. त्यासाठी स्किन केअर इज इम्पॉर्टंट यार. लाईक नो मॅटर कधी तुम्ही झोपता, बट स्किन केअर इज इम्पॉर्टंट. आणि तुम्हाला जर वाटत असेल की मी थोडीशी ओव्हर द बोर्ड जाऊन बोलत असेल तर तुम्ही कमेंट करून मला सांगा की तू अशी करतीयस, बिकॉज आय डोंट केअर. Let's get into the video. So first of all, I have this oil cleanser. मी जेव्हा पण लाईक मेकअप करते तेव्हा मी हे सिंटेलाचं ऑइल क्लेन्झर पहिल्यांदा यूज करते अँड देन आय वॉश माय फेस. 1 minute, I just wanted to tie my hair. Look at this, my bow wala clip. So I am like a kind of obsessed with this bow thing. So ओके, सो मी जेव्हा पण कधी पण असा मेकअप करते तेव्हा असं मी हे ऑइल क्लेन्झर यूज करते आणि खरंच ह्याने क्लीन होतो फेस. म्हणजे वॉट एव्हर तुम्ही जो पण काही मेकअप करता तो निघून जातो. हे सिंटेलाचं आहे बाय द वे ऑइल क्लेन्झर आणि मी खूप दिवसापासून घेतलेलं आहे, पण मी जास्त यूजच नाही करत. बट आय स्टार्टेड यूजिंग अगेन. सो आय जस्ट अप्लाय ओवर माय फेस लाईक दिस. Okay, so I'll wash my face and I'll come back. Bye. So I just wash my face. Like मी माझ्याकडे हा मिनिसोमधून हा छोटासा असा टॉवेल घेतला होता. व्हॉट इज दिस मला माहीत नाही की प्रोनाऊन्स काय करतात. हे असा छोटासा लाईक छोटू टॉवेल घेतला होता आणि म्हणजे मी असा सेपरेट म्हणजे माझ्याकडे 2 आहेत असे. सो मी हेच वापरते माझं तोंड पुसायला. क्लिन्झिंग नंतर मी एक सिंपलवाला फेस वॉश नाही, सिंपल आणि मी माझं लाईक फेस वॉश करते. रेग्युलर मी तोच यूज करते, पण जेव्हा पण मी मेकअप करते त्यावेळेस मी हा सिंटेलाचा ऑइल क्लेन्झर यूज करते. नाव माझ्याकडे हे विश केअरचं टोनर आहे. इट्स नॉट अ टोनर, इट्स लाईक अ रोज वॉटर, पण हे खूप सूदिंग आहे. जेव्हा पण मी हा अप्लाय करते मला खूप असं सूदिंग वाटतं, त्यामुळे मी यूज करते. सो खरंच खूप जास्त सूदिंग वाटतं यूज केलं. खरंच म्हणजे मी रात्री 3 वाजता जेव्हा पण माझं स्किन केअर करत असते त्यावेळेस माझा असं चेहरा असं खूप इरिटेट होत असतो आणि त्यावेळेस मी हे स्प्रे केलं ना, इतका छान वाटतं, खरंच खूप छान वाटतं. सो तुम्हाला जर आणि हे जास्त म्हणजे जास्त रुपयाचं पण नाही आहे, अफोर्डेबल आहे, त्यामुळं तुम्ही घेऊ शकता आणि यूज करू शकता. आफ्टर दॅट आय एम युझिंग वॅसलीन फॉर माय फेस. कारण की आठवत नाही मी लास्ट टाईम कधी लिप बाम परचेस केला होता. कारण की मी म्हणजे आय डोंट नो, बट मला असं वाटलं नाही कुठला लिप बाम घ्यायचा बघून की किंवा रिव्ह्यू बघून की मी तो परचेस केला पाहिजे. जर तुमच्याकडे काही सजेशन असतील, कारण की आय हॅव अ पिगमेंटेड लिप्स, तर तुम्ही प्लीज मला सजेस्ट करू शकता. आय डोंट नो, माझी टंका ट्विस्ट होती आज रिअली, because I am doing this for the first time maybe. Okay,
सो आफ्टर दॅट मी हे टोनर रिसेंटली म्हणजे परचेस केलेलं आहे. मी हे टोली मुलीचं टोनर यूज केलं आहे की मी खूप जणांना हे यूज करताना पाहिले अँड आय ऑल्सो वॉन्टेड टू ट्राय. अर्लियर आय यूज टू यूज दिस आय एम फ्रॉम राईसचा टोनर, बट this is quite expensive for me, so I go with this option, Toli Muli's this toner, you can see. So मी माझ्या हातावरच घेते, सो डोंट जज मी गाईज. इफ यू म्हणजे मला तुम्हाला सजेस्ट करायची असेल कुठली टेक्निक तर प्लीज डू सजेस्ट मी, बट येस आय एम लाईक डुईंग लाईक दिस ओनली. Okay, so after toner I am using this minimalist vitamin C serum from the longest time, like it's been I think 2 years, but मी कंटिन्युअसली यूज नाही करत हे. ॲक्च्युली ह्याच्या मागची स्टोरी अशी आहे की मी हे बाय मिस्टेकली परचेस केलं होतं, बट देन आय थॉट की आता केलं आहे तर लावून पाहूया. बट देन दॅट टाईम लाईक मला असे खूप पिंपल्स वगैरे येत होते जेव्हा पण मी हे यूज करायचे त्यावेळेस. बट नंतर मी थोडं यूज करायला लागले, म्हणजे एक वीकमधून फक्त 3 वेळा असं यूज करायला लागले. तेव्हापासून म्हणजे माझं असं मॉडरेट झालं आहे. मग नंतर मी रोज यूज करायला लागले. सो आता मी रोज हे यूज करते. सो आता मला हा प्रॉब्लेम नाही आहे. तर इव्हन मला थोडंसं फरक पण जाणवलं. लाईक मी 2 वर्ष झालं हे यूज करते. मला थोडंसं लाईक व्हेनेवर येस आहे याचा रिझल्ट. ओके, सो आय एम युजिंग दिस व्हायटमिन सी सिरम. ओके, सॉरी गाईज, बट माझा कॅमेरा ऑफ झाला आणि मी बोलत राहिले आणि मला कळलंच नाही की माझा कॅमेरा ऑफ झाला आहे. सो आय डोंट नो, हे असं होत राहतं. मेरे लाईफ में ऐसा ही होता है. सो मला कळतच नाही की हे आय डोंट नो वाय. ओके, सो बॅक टू द पॉईंट. सो आफ्टर दॅट मी हे इमोलिनचं मॉइश्चरायझर यूज करते. हे पण मी खूप दिवसापासून यूज करते. इट्स बिन 2 years दॅट आय एम यूजिंग दिस इमोलियन्स मॉइश्चरायझर अँड आय नेवर स्विच्ड बिकॉज इट्स रिअली गुड. आणि आय हॅव अ लाईक थोडा ड्राय स्किन, म्हणजे माझा वेदरनुसार स्किन बदलतो. नेहमी माझा असा नॉर्मल असतो, पण व्हेनेवर जेव्हा विंटर असतं त्यावेळेस मला खूप असं ड्राय वाटतो माझा चेहरा. त्यामुळे मग मी हेच यूज करते आणि मे बी आय विल नेवर स्विच ऑर मे बी आय विल स्विच. बट खरंच खूप छान आहे. इफ यू वॉन्ट टू गो विथ अ अफोर्डेबल ऑप्शन देन यू कॅन बाय दिस. यूज तो लाईक इट्स व्हेरी हायड्रेटिंग आणि अफोर्डेबल पण आहे तो, त्यामुळे ओके. सो आफ्टर मॉइश्चरायझर I am using this like under eye cream from from 2 months, कारण की मी माझं स्लीप स्केड्यूल फक्ड आहे. मी रात्री 2-3 वाजता झोपते आणि मला असं वाटतं की माझे डार्क सर्कल्स खूप दिसायला लागलेत आजकाल. सो मी विचार केला की आय विल इन्व्हेस्ट मनी फॉर लाईक दिस आय क्रीम. कारण सो आय परचेस दिस ब्युटी ऑफ जोसॉन. आय होप की आय एम प्रोनाऊन्स इट राईट. हे परचेस केलं मी. खूप रिव्ह्यू पण चांगला आहे आणि इट्स प्रिटी एक्सपेन्सिव्ह. लाईक इट्स फॉर like 1400 and which is not affordable, but still I really wanted to invest in good under eye cream because मला खूप दिवसापासून असं वाटतं की माझे अंडर आईज खूपच थोडेसे असे डार्क सर्कल्स वाढत चालले आहेत. त्यामुळे मी आय थॉट लेट्स बाय इट. सो मी जास्त नाही यूज करत. आय जस्ट टेक दिस अमाऊंट ऑफ क्रीम अँड आय एम जस्ट यूजिंग अंडर आईज. And it feels very soothing after using this cream. So if you want to buy like a good under eye cream then you can. So माझं स्किन केअर झाले. दॅट्स आय एम नॉट दॅट पर्सन की मी खूप एक्सपेन्सिव्ह स्किन केअर प्रोडक्ट वापरते. बट येस
I like doing skincare and it feels very nice after. Like आपण स्किन केअर करत असतो, मे बी मला असं वाटतं स्किनपेक्षा जास्त आपण स्वतःला टाईम देतो आणि केलं पाहिजे यार. आणि यू कॅन सी द चेंजेस इन युअर स्किन आफ्टर डुईंग गुड स्किन केअर. इट्स लाईक की यू हॅव टू फाइंड द राईट प्रोडक्ट्स. Okay, so that's it for today's video. If you like such a video, please do like, share and subscribe to my channel. Bye for now. Hey guys, so I was reading this book and then I realized that I have one video which I edited halfway and then I just like I will do it later and नंतर तो राहून गेला. So तो मी आत्ता पोस्ट करते आहे. दिस व्हिडिओ इज आय हॅव डन इन लाईक जून जुलै. मी हे सेपरेटली सांगते याच्यासाठी की असे मी गोष्टी करते की भरपूर व्हिडिओज काढून ठेवते अँड ते कधी येतच नाही. पण जस्ट बिकॉज की ते एडिट झालेला होता म्हणून मी आत्ता टाकते तो व्हिडिओ. सो जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय, गुड नाईट.